कॉमन डिफरन्ससाठी आपण T2 मायनस T1 करतो. T2 5/2 आहे आणि 1 2 आहे. आता आपल्याला इथं डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागेल. बघा मी याला वरती खाली 2ने मल्टिप्लाय केलं आहे. याचा कॉमन डिफरन्स आला मग 1/2. आता सेकंड T3 मायनस T2. 3 मायनस 5/2. बघा याचाही डिनॉमिनेटर 1 आहे. आपण या फ्रॅक्शनला वरती खाली 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर एकदाच लिहायचं आणि वरच्या नंबरचं सबस्ट्रॅक्शन ॲडिशन जे काय आहे ते करायचं आहे. तर इथे बघा आता मी सबस्ट्रॅक्शन करते. हा आणि हा कॉमन डिफरन्स सेमच आला आहे. आता आपण थर्डवाला काढूया. T4 मायनस T3. 7/2 मायनस 3. इथे सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा डिनॉमिनेटर 1 आहे. आता या फ्रॅक्शनला आपण वरती खाली 2ने मल्टिप्लाय केलं. बघा कॉमन डिफरन्स 1/2 1/2 1/2 म्हणजे कॉमन आलं आहे. मग आपण इथे लिहून घेऊया तसं. द डिफरन्स बिटवीन 2 consecutive terms is constant. The given sequence is an AP. The common difference is 1/2.